मी माझ्या बायकोच्या दुधात विष टाकले आणि ते दूध तिला प्यायला सांगितले. मी माझ्या बायकोचा खूप तिरस्कार करत होतो, कारण माझी बायको माझ्या घरच्यांच्या आवडीची होती. तिला मारण्यासाठी मी दुधाच्या ग्लासात विष टाकले आणि माझ्या मित्राकडे आलो. आत्ता तिचा मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी मी व्याकुळ झालो होतो. तेव्हा अचानक मला माझ्या आईचा फोन आला. तिने मला सांगितलं की बाळा, सूनबाई शेवटचे श्वास घेत आहे, तू लवकर घरी ये, तिला तुला काही सांगायचं आहे. मी धावत घरी आलो आणि माझ्या बायकोजवळ गेलो. मरताना तिने मला अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आज माझा लग्नाचा 3रा दिवस होता आणि मला असे वाटले होते की माझा उद्ध्वस्त होण्यासाठीच हा 3रा दिवस आहे. मी माझ्या लग्नाने अजिबात आनंदी नव्हतो. प्रत्येक क्षण माझा श्वास गुदमरत होता आणि मी सकाळी शहरात परतण्यासाठी लवकर उठलो होतो. माझ्या वडिलांनी त्यांचा मित्र मरत असताना त्यांना वचन दिलं होतं की ते त्यांच्या मुलीला आपल्या घरची सून बनवतील आणि आज त्यांनी माझे लग्न त्यांच्या मित्राच्या मुलीशी करून ते वचन पूर्ण केलं होतं. माझी बायको माझ्यापेक्षा वयाने 3 वर्ष मोठी होती आणि तिचा रंग सावळा होता आणि ती अशिक्षित सुद्धा होती. मी रागात येऊन माझं सामान भरायला सुरुवात केली होती. तेव्हा ती माझ्या समोर येऊन हात जोडून मला म्हणाली, परत जाऊ नका. माझी बायको मला अजिबात आवडत नव्हती. तिचे शब्द सुद्धा मला विषारी वाटत होते. माझी इच्छा होती की माझ्या बायकोने माझ्या नजरेसमोरून दूर जावे आणि मला तिचा चेहरा बघावा लागू नये, परंतु हे शक्य नाही, कारण ती माझ्या घरची सून म्हणून आली होती. त्यामुळे तिला हे घर सोडून जाता येऊ शकत नव्हते. पण निदान मी हे घर आणि तिला सोडून शहरात जाऊ शकत होतो, कारण मी शहरात काम करत होतो. माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून हे कडू विष प्यायलो होतो, परंतु मी माझी बायको सारिकासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तिला सरळ सरळ सांगितलं, एवढ्या लवकर शहरात परत जाण्याचा माझा अजिबात विचार नव्हता, परंतु मी आता तुझा चेहरा पाहू शकत नाही. तुझा काळा चेहरा पाहून मला भीती वाटते. मला जाणवलं की माझं बोलणं ऐकून ती एकदम कोमेजून गेली. मग ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. सारिकाच्या अशा बोलण्यामुळे मी तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो. मला मनातल्या मनात हसू येऊ लागलं की ही काळी मुलगी माझ्यासारखा स्मार्ट मुलासोबत राहण्याचे स्वप्न बघत होती. परंतु यात सारिकाचा काही दोष नव्हता, कारण की कदाचित ती माझ्यामुळे हे स्वप्न बघत होती. कारण की भावनेचा आहारी जाऊन लग्नाच्या पहिल्या रात्री मी सारिकासोबत सगळं काही केलं होतं, जे लग्न झाल्यानंतर नवरा बायको करतात. मी एक पुरुष आहे आणि स्वतःवर कंट्रोल ठेवू शकलो नाही आणि हीच माझी चूक झाली. त्यामुळे सारिकाचा माझ्याकडून काही अपेक्षा होत्या, परंतु मी अजून पुढे सारिकाला नाही सहन करू शकत. बाबांना जेव्हा कळालं की मी शहरात परत जात आहे, तेव्हा ते सुद्धा मला थांबवण्यासाठी आले होते. त्यांच्या समोर मी मान खाली घालून उभा होतो आणि ते मला समजावत होते की आता तर तुझ्या लग्नाला 2च दिवस झाले आहेत आणि तू आत्तापासूनच तुझ्या बायकोला सोडून जात आहेस. मी माझ्या बाबांचं बोलणं मान खाली घालून ऐकत होतो, कारण की मी त्यांचा खूपच आज्ञाधारी मुलगा होतो. माझे बाबा माझी प्रशंसा करत असायचे की मी त्यांचं सगळं बोलणं ऐकतो आणि म्हणूनच मला आत्ता वाटत नव्हतं की माझ्यामुळे माझ्या वडिलांचं मन दुखावं. मी बाबांजवळ माझ्या कामाचं कारण सांगून त्यांच्याजवळ आज्ञा मागितली. बाबांनी मला मजबुरीमध्ये शहरात जाण्याची आज्ञा दिली. त्यांना आपल्या मेहनती मुलावरती गर्व होऊ लागला होता. जेव्हा मी घरातून निघालो तेव्हा सारिका किचनमध्ये काम करत होती. मी तिला न सांगताच घरातून बाहेर पडलो आणि बाहेर येऊन मोकळा श्वास घेतला. खरं तर हे होतं की गावात माझा श्वास कोंडत होता. मला शहरातील रंगबिरंगी जीवन आवडत होतं. माझ्या बाबांची खूप जमीन होती. मी विचार केला असता तर तिथे राहून सुद्धा काम करता आलं असतं, परंतु मला गावात राहून काम करणं अजिबात आवडत नव्हतं. मी कसं तरी करून शहरामध्ये काम शोधलं होतं. तिथेच राहत होतो. मी गावाला फक्त नावापुरताच येत होतो. बस स्टँडवर पोहोचताच माझ्याजवळ गाडी आणि बॉडीगार्ड आले. माझं कामच असं होतं की मला सुरक्षिततेची गरज होती. जर माझ्या बाबांना कळालं असतं की त्यांचा एकुलता एक मुलगा काय काम करतो, तर ते बिचारे जिवंत राहिले नसते. राहिला प्रश्न माझ्या बायकोचा, तर मला तिची पर्वा नव्हती. मला जुन्या विचारांची, सर्व झगमगाटापासून दूर असलेली बायको नको होती.
शहरात एकापेक्षा एक सुंदर मुली माझ्या मैत्रिणी होत्या. म्हणूनच तर मला गावातली सावळी अशिक्षित मुलगी आवडली नव्हती. शहरात माझे एक नाव होतं. मोठे मोठे स्मगलर्स माझ्या समोर पाणी भरत होते. माझ्या एरियाकडे बघायची कुठल्याच स्मगलरची काय तर पोलिसाची सुद्धा हिंमत होत नव्हती. हा मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही समजत आहात, तेच मी एका शहरामध्ये खूप मोठा स्मगलर होतो. सारिकाला विसरून मी माझ्या कामात बिझी झालो होतो. एक दिवस मी जेव्हा वेश बदलून कॉलेजच्या बसमध्ये जाऊन माझा शिकार शोधत होतो. कॉलेजची कमी वयाची मुलं आणि मुलींना मी माझ्या जाळ्यात अडकवण्यासाठी आलो होतो. प्रत्येकाची इच्छा असते की पुढे जाऊन खूप पैसे कमवावे आणि आपल्या वडिलांचा आधार बनावं. मी त्या मुलींना खूप चांगले पैसे ऑफर करत होतो. खूप सारे नवतरुण माझे चेले बनून मी बनवलेल्या दलदलमध्ये फसले होते. बसमध्ये जात होतो तेव्हा एक मुलगी माझ्या बाजूला येऊन उभी राहिली. तिची बॅग खूप जुनी होती. तिची चप्पल सुद्धा तुटत आली होती. तिची ही अवस्था तिची गरिबी ओरडून ओरडून सांगत होती, परंतु दिसायला खूपच सुंदर होती. मला आता माझा नवीन शिकार मिळाला होता. मला माहिती होतं तिच्यासारख्या मुलीला फसवणं खूप सोपं आहे. अशा मुली गरिबीपासून मुक्त होण्यासाठी कुठल्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात. मी माझ्या सीटवरून उठलो आणि तिला म्हणालो की माझ्या सीटवर येऊन बस. तिला खूप राग आला आणि ती माझ्याकडे डोळे मोठे करून म्हणाली की तुझ्यासारख्या मूर्खांना मी चांगलीच ओळखून आहे. तुम्हाला मुलींशी बोलण्यासाठी नवीन नवीन निमित्त हवे असतात. तुम्ही फक्त मुलींना बसवण्यासाठी सीट ऑफर करता आणि मग तिच्याशी बोलू लागता. ही पद्धत आता जुनी झाली आहे. मला तुमच्यासारख्या मुलांचा सर्व युक्त्या माहीत आहेत. मला तिची हिंमत सुद्धा आवडली होती. मला माहिती झाले होते की ही मुलगी माझ्यासाठी खूप कामाची आहे. त्याच वेळेला माझ्या डोळ्यासमोर माझ्या डरपोक घाबऱ्या बायकोचा चेहरा येत होता. तिच्या चेहरा समोर येताच माझं तोंड कडू झाले होते. त्या दिवसानंतर मी रोज बसमध्ये चढून त्या मुलीबरोबर काहीतरी कारण शोधून बोलण्याचा प्रयत्न करत असायचो. मी माझ्या खास लोकांना तिच्यावरती नजर ठेवण्यास सांगितले होते. दुसऱ्या दिवशी मला तिच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली. ती खूपच गरीब कुटुंबातील होती. तिचे घर एकदम साधे 2 खोल्यांचे होते. ती तिच्या म्हाताऱ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे नाव अंकिता होते. मला अंकिताचा कॉलेजचा पत्ता पण मिळाला होता. पण मी मुद्दामून काही दिवस बसमध्ये बसलो नाही. दुसऱ्या दिवशी मी तिच्या कॉलेजचा प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. मी तिच्या प्रिन्सिपलला सांगितले होते की मला प्रत्येक क्षणी अंकिताचा रिपोर्ट हवा आहे. प्रिन्सिपलचा राग आणि उद्धटपणा माझ्या शेजारी उभा असलेल्या अंगरक्षकाला पाहूनच संपून गेला होता. त्याने मला माझा नंबर विचारला. नंबर लिहून झाल्यानंतर मी तिथून उठलो. पण कळत नव्हते की माझे मन त्या मुलीसाठी पुन्हा पुन्हा तिला पाहण्यासाठी तळमळू लागले होते. पुढील काही दिवस मी व्यस्त होतो म्हणून मी अंकिताला पाहू शकलो नाही. परंतु तिचा विचार मला वारंवार त्रास देत होता. आणि मग एक दिवस अचानक मला प्रिन्सिपलचा फोन आला. त्याने सांगितले की अंकिताचे लग्न होत आहे. परवा तिचे लग्न आहे. ती प्रिन्सिपलकडे सुट्टीचा अर्ज करण्यासाठी आली होती आणि म्हणून प्रिन्सिपलने लगेचच मला फोन करून याबद्दल माहिती दिली होती. हे सर्व ऐकून मला खूप दुःख झाले आणि मला राग सुद्धा आला होता. आता काय करावे याचाच मी विचार करत होतो. याच विचारात असताना माझ्या मनात दुसरा विचार आला की मी हे सर्व का करत आहे. तिचे लग्न होत आहे तर मला का त्रास होत होता. तर माझेच मला हसू आले, कारण आता मी अंकितावर प्रेम करू लागलो होतो. म्हणून मी तिचे लग्न होण्या अगोदरच माझ्या एका विश्वासू माणसाला अंकिताच्या घरी पाठवून तिला पळवून माझ्या फार्म हाऊसवर आणायला सांगितले होते. मी माझ्या माणसांना सक्त ताकीद दिली होती की त्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. तिच्या इज्जतीची सुरक्षा करणे माझी जबाबदारी आहे. मला तिला काहीही होऊ द्यायचे नव्हते. मी अंकिताला पाहण्यासाठी बेचैन झालो होतो, परंतु मी माझ्या स्वतःच्या मनावर ताबा ठेवत तिला भेटलो नाही. तिला माझ्या फार्म हाऊसवर 1 दिवस आणि 1 रात्र ठेवली आणि तिला सुखरूप तिच्या घरी नेऊन सोडली. जसे काही एक निरागस साधी मुलगी माझ्या फार्म हाऊसवर आली होती आणि ती पवित्रपणे आपल्या घरी परत गेली होती. त्याच वेळी मला माहिती मिळाली होती की अंकिताचा होणाऱ्या नवऱ्याने तिच्यावर आरोप लावून ते लग्न मोडले होते. त्याचे असे म्हणणे होते की
तू एक दिवस एक रात्र बाहेर राहून आली आहेस. मला काय माहीत तू तिकडे जाऊन काय केले आहेस. माहीत नाही, कदाचित तू तुझ्या मर्जीनेच घरातून पळून गेली असशील. अशा चरित्रहीन मुलीबरोबर मला लग्न करायचे नाही. आता सर्व काही माझ्या प्लॅननुसार होत होते आणि मला तर हेच हवे होते. मला मनापासून असे वाटत होते की अंकिताचे लग्न मोडावे. आता मला हे सुद्धा ऐकायला आले होते की अंकिता आता खूपच उदास राहू लागली होती. ती पूर्ण दिवस रडत असायची. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून तिचे म्हातारे आई बाबा खूप चिंतेत आहेत. आता मला जे पाहिजे होते ते झाले होते. कोणाला काहीच माहिती नव्हती की या सर्व गोष्टीमागे कोणाचा हात आहे. आता साप सुद्धा मेला होता आणि काठी सुद्धा तुटली नव्हती. आता मला यापुढे असे करायचे होते की अंकिताच्या हृदयामध्ये मला माझी जागा बनवायची होती. आता मी प्रत्येक काम मोठ्या हुशारीने आणि प्लॅनिंगने करत होतो. खरं तर ही माझी जुनी सवय होती. म्हणून तर आजपर्यंत पोलीस मला अटक करू शकले नाहीत. पोलिसांना माझ्यावर संशय होता, परंतु माझ्या विरुद्ध यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. किंबहुना ते त्यांना मिळत सुद्धा नव्हते. आता तर मी अंकिताच्या वस्तीमध्ये जाऊन उभा राहत होतो. मी मोठ्या चालाकीने तिच्या बाबांबरोबर मैत्रीचे संबंध जोडले होते. ते खूपच साधे सरळ मनाचे माणूस होते. त्यांच्याबरोबर बोलणे आणि त्यांच्याबरोबर संबंध बनवणे कोणती मोठी गोष्ट नव्हती. जेव्हा माझी तिच्या बाबांबरोबर ओळख झाली आणि आमचे बोलणे होऊ लागले, तेव्हा त्यांनीच मला सांगितले की अंकिताच्या ज्या मुलाबरोबर लग्न होणार होते तो मुलगाच आमच्या घरातील सर्व खर्च करत होता. त्यांच्या मदतीमुळेच आमच्या घरातील चूल पेटत होती. परंतु आता आमच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. तेव्हा मी त्यांच्या घरी राशन पाठवून दिले होते. तिच्या बाबांनी मला खूप मनाई केली की तुम्ही असे करू नका, परंतु मी त्यांना समजावले की तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. अशा प्रकारे मी तिच्या बाबांबरोबर ओळख वाढवून तिच्या घरापर्यंत पोहोचलो होतो. अंकिताच्या घरासाठी मी खूप पैसे खर्च करत होतो. अंकिताने मला ओळखले होते, त्यामुळे ती माझ्याबरोबर बोलत सुद्धा नसायची. परंतु मी मागे हटणाऱ्यामधील नव्हतो. कधी कधी मी तिच्या म्हाताऱ्या बाबांना औषध देण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन जात असे, तर कधी काही जरुरी सामान घेऊन जात असे. माझ्या अशा वागण्याने हळूहळू अंकिताचा माझ्यावरील राग कमी होऊ लागला. एक दिवस तर तिने रडत माझी माफी मागितली. तेव्हा मी तिला म्हणालो, माणसाकडून चुकी होते, त्यासाठी तुला माझी माफी मागण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर जेव्हा मी तिच्या घरी जायचो तेव्हा ती स्वतःच्या हाताने मला चहा बनवून द्यायची. हळूहळू आम्हा दोघांमध्ये मैत्री झाली. मग आम्ही कधी कधी पार्कमध्ये बाहेर फिरायला सुद्धा जाऊ लागलो. मग तिकडेच कुठेतरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवण सुद्धा व्हायचे. आता जगातील महागड्या वस्तू मी तिला गिफ्ट म्हणून देऊ लागलो. असे करताना मला काहीच वाटत नव्हते. उलट असे केल्याने मला खूप आनंद मिळत होता, कारण मी अंकिताच्या सौंदर्यावर वेडा झालो होतो. मी दिलेले महागडे कपडे आणि ज्वेलरी ती जेव्हा घालायची तेव्हा ती खूपच सुंदर दिसायची. म्हणून मी माझ्या प्रेमाची कबुली तिला दिली होती. एक दिवस मी अंकिताच्या बाबांकडे तिचा हात मागितला, तेव्हा त्याने आमच्या नात्याला कोणताही नकार दिला नाही. उलट ते मोठ्या आनंदाने आमचे लग्न लावून द्यायला तयार झाले. अंकिताने सुद्धा आमच्या लग्नाला होकार दिला होता. पण माहित नाही तिला कुठून माझ्या पहिल्या लग्नाची बातमी मिळाली होती. त्यामुळे ती पूर्ण दिवस रडत असायची. तिच्या अश्रूने माझे हृदय तुटत होते. मी तिला विश्वास देत होतो की आपल्या दोघांमध्ये ती कधीही अडसर बनणार नाही, कारण मला ती आवडत नाही आणि मला ती डोळ्यासमोर सुद्धा नको असते. अशातच ती एक गावातील साधी गावढळण मुलगी आहे. ती गावातच राहील, आपण दोघे शहरात राहू. परंतु अंकिता कोणत्याही प्रकारे मानायला तयार नव्हती. तिने माझ्यासमोर एक अट ठेवली होती, जोपर्यंत तुम्ही सारिकाला घटस्फोट देत नाहीत तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत लग्न करू शकत नाही. मी तिला समजावून सांगितले होते की मी सारिकाला सोडू शकत नाही, कारण जर का मी असे केले तर माझा बाप मरून जाईल. तेव्हा अंकिता म्हणाली की मग तुम्ही असे काहीतरी करा की ती स्वतः तुम्हाला सोडून निघून जाईल. मला तिचे बोलणे पटले, म्हणून मी मजबुरीने सर्व काही सोडून गावी आलो. बाबा आणि सारिका माझ्या येण्याने खूपच खुश होते, परंतु माझे वागणे सारिका बरोबर खूप वाईट होते. मी तिच्या प्रत्येक गोष्टीवर तिला खूप काही बोलत असायचो, पण कधीही ती मला उलट उत्तर देत नव्हती. ती स्वतः रडत बसायची. त्यावेळी तिचा तो सावळा चेहरा माझ्या डोळ्यात खूप खुपत होता.
तुझा काळ्या रंगाने माझे तर नशीबच काळे केले आहे. मी तिला पकडून आरशासमोर उभी करत असायचो आणि तिला म्हणायचो, तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघ, तुझी आणि माझी जोडी खरंच मिळती जुळती आहे का? तू काळी अंधारी रात्र आणि मी सकाळचा प्रकाश. जेव्हा मी हे म्हणत असायचो तेव्हा सारिकाच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहत असायच्या. त्यावेळी मात्र काही क्षणासाठी मला तिची दया यायची, परंतु मी अंकिताच्या प्रेमात वेडा झालो होतो. मी सारिकाबरोबर खूपच वाईट वागत होतो. आता तर माझी मजल तिच्यावर हात उचलण्यापर्यंत पोहोचली होती. मी तिच्यावर एवढे अत्याचार करत होतो, परंतु ती कधी एक शब्दही मला उलटून बोलत नव्हती. मला आता तिच्या अशा वागण्याचा सुद्धा राग येत होता. खूपच कठोर मनाची होती. मी कितीही तिला दूर करण्याचा प्रयत्न करत होतो, तरीही ती तेवढीच माझ्या जवळ येत होती. जर माझ्या आयुष्यात आता अंकिता नसती तर सारिकाच्या अशा वागण्याने मी तिचा दिवाना झालो असतो. पण आता मी तिच्यापासून माझी सुटका करू इच्छित होतो, कारण मी लवकरात लवकर अंकिताकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो. तिचा सुंदर चेहरा आणि ते मनमोहक हास्य मला आठवत होते. गावी येऊन मला 1 महिना झाला होता, त्यामुळे माझा कामधंद्यावर खूप वाईट परिणाम झाला होता. मी अंकिताबरोबर फोनवरून संपर्कामध्ये होतो. मी तिला समजावत असायचो की अजून थोडा वेळ वाट बघ. मी इकडच्या सर्व गोष्टी अंकिताला सांगत असायचो. मी तिला हे सुद्धा सांगितले होते की काहीही झाले तरी सारिका माझ्याबरोबरचे नाते संपवायला तयार नाही. ती तर मारझोड, टोमणे सर्व काही सहन करत आहे. मग अंकिताने मला एक अशी आयडिया दिली, त्याने तर मला धक्का बसला होता. तेव्हा अंकिता मला म्हणाली की तू तुझ्या बायकोला विष दे. तिचे हे वाक्य ऐकून काही क्षणासाठी मी स्तब्ध झालो होतो. त्यानंतर मी तिच्या बोलण्याचा विचार करू लागलो की माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय सुद्धा नाही. आता आपण अंकिताला लवकरात लवकर खुशखबर देऊया, असा मनात विचार करून मी फोन ठेवला. आता संध्याकाळ झाली होती. मी सारिकाला शोधत होतो, पण मला ती कुठे दिसत नव्हती. जेव्हा मी घरच्या टेरेसवर गेलो तेव्हा ती तिथे बसली होती. तिच्या गालावर अश्रू ओघलत होते. त्यावेळेला मात्र मी तिच्याबरोबर खूप प्रेमाने बोलत होतो. काय झाले आहे सारिका? माझ्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर थोडेसे हास्य आले, परंतु तिचे तोंड बंदच होते. तिने मला काही एक उत्तर दिले नाही. तेव्हा मी म्हणालो, सारिका, मी खूप वाईट आहे ना? माझ्या शब्दामध्ये खोटे प्रेम होते. त्याच खोट्या प्रेमाला ती भुलली आणि म्हणाली, वाईट तर मी आहे. मी तुमचे आयुष्य नरक बनवले आहे. जेव्हा मी तुमच्याकडे पाहते तेव्हा मला खूपच दुःख होते. तुमच्यासारख्या खूपच सुंदर मुलाला माझ्यासारखी गावढळण आणि सावळी बायको मिळाली आहे. तुम्ही कुठे वाईट आहात? वाईट तर मी आहे. तिचं बोलणं मला जाणीव करून देत होतं की मी किती वाईट माणूस आहे. परंतु म्हणतात ना की ज्याचा चेहरा जेवढा काळा असतो त्याचं मन तेवढं स्वच्छ असतं. सारिका पण मनाची खूप स्वच्छ मुलगी होती. मी सारिकाचे अश्रू पुसले आणि तिला तिच्या आवडीच्या वस्तू विचारल्या. तेव्हा तिने बदाम शेकचं नाव घेतलं. मी हसलो आणि एक क्षणासाठी मनात विचार आला की ही वेळ अशीच थांबावी आणि मला तिचा जीव घ्यावा लागू नये. परंतु अंकिताचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरू लागला. मी अंकिताशिवाय राहू शकत नव्हतो. अंकिताला मिळवण्यासाठी मला हे पाऊल उचलणे गरजेचे होते. थोड्या वेळ सारिकाजवळ बसल्यानंतर मी ज्यूस कॉर्नरवरती आलो होतो. मी सारिकासाठी बदाम शेक पॅक करून घेतलं आणि मग दुसऱ्या दुकानात जाऊन तिथून शेतामध्ये टाकणारी विषारी स्प्रे घेऊन त्या बदाम शेकवर स्प्रे केली. असं करत असताना माझा हात थरथर कापत होता आणि मला घाम सुद्धा येत होता. असाच मी घराकडे गेलो आणि प्रेमाचं नाटक करत ते बदाम शेक सारिकाच्या समोर ठेवलं. तिला म्हणालो की हे पी. माझ्या समोरच तिने ते बदाम शेक पिले. जेव्हा मला विश्वास बसला की इतक्या विषारी दुधाने ती मरून जाईल, तेव्हा मी समोरून उठलो आणि माझा सामान तर पहिल्यापासूनच पॅक होतं. सारिकाला बाय बोललो आणि आनंदी होऊन शहराकडे निघालो. आता खूप रिलॅक्स झालो होतं की माझ्या आनंदामध्ये जो काटा होता तो आता दूर होऊन जाईल. परंतु माहीत नाही का, मी जसजसं शहराकडे जात होतो माझं मन खूप दुःखी होत होतं. मी अंकिताला कॉल करून मी येणार आहे असं सांगितलं होतं. तरीही मी विचार केला होता की तिला जाऊन सरप्राईज देऊया. मी जेव्हा अंकिताच्या घरी पोहोचलो तेव्हा माझ्याकडे त्या फ्लॅटची एक चावी होती, कारण की तो फ्लॅट मी तिला खरेदी करून दिला होता. दरवाजा खोलला आणि घरामध्ये गेलो. परंतु हे काय, घरामध्ये खूपच शांतता होती. तेव्हाच मी अंकिताला बघितलं. ती एका रूम मधून बाहेर निघाली. खूप सजली होती
खूप सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर आनंद खूपच दिसत होतं. अंकिता माझ्या जवळ आली आणि म्हणाली, आज आपल्या रस्त्यामधून खूप मोठा काटा दूर झाला आहे, म्हणून खूपच आनंदाचा दिवस आहे. मिठाई खाऊन तुमचं तोंड गोड करा. अंकिताला जेव्हा मी फोन करून सांगितलं होतं की सारिकाला विषारी बदाम शेक प्यायला दिला आहे, तेव्हापासूनच ती तयारीला लागली होती आणि आनंदी झाली होती. माझ्याजवळ मिठाईची प्लेट करत म्हणाली, तोंड गोड तर करा. माहीत नाही का, पण मला मिठाई बघून भीती वाटत होती. परंतु अंकिताच्या सारखं सारखं बोलण्यामुळे मी एक तुकडा उचलून खाल्ला. ती हसतच तिच्या रूममध्ये गेली. खूप वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. तेव्हा मी तिच्या मागे मागे त्या रूम जवळ गेलो. मी दरवाजातून आत डोकावलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आतमधून एका पुरुषाचा बोलण्याचा आवाज येत होता. अंकिता त्या मुलाजवळ बसली होती आणि त्याला म्हणत होती, ब्रिजेशजी, तुम्ही चिंता करू नका. मी मुकुलचा चांगलाच बंदोबस्त केला आहे. मी मिठाईमध्ये विष टाकून त्याला खायला दिली आहे आणि आज तुमचा बदला सुद्धा मी त्यांच्याकडून घेतला आहे. त्याला काय वाटतं की मला समजणार नाही का की माझा गुन्हेगार कोण आहे ते? मला कुणी पळवून नेले होते. माझा गुन्हेगार मुकुलच तर आहे. ही तर देवाचीच कृपा आहे की ब्रिजेश, तू माझ्यासोबत लग्न तोडण्याचा विचार बदललास. प्रेम तर मी फक्त तुमच्यावरच करते आणि नेहमीच करत राहील. अंकिताचं बोलणं ऐकून मला तिथे उभे राहण्याची हिंमत झाली नाही. मी दबक्या पावलाने तेथून निघून आलो होतो. अचानक माझ्या घरून मला एक कॉल आला आणि माझी आई म्हणाली की बाळा, तुझी बायको शेवटचे श्वास घेत आहे आणि तुला बोलवत आहे. हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला आता माझ्या चुकीची जाणीव होत होती. विष तर मला देखील दिलं गेलं होतं आणि माझी अवस्था तर खूपच खराब होत चालली होती. परंतु मला आता माझी पर्वा नव्हती. मी पटकन गावी पोहोचलो. जसा मी घरी पोहोचलो, माझी बायको मला बघून हसायला लागली. तिचं हसणं बघून मला खूपच टेन्शन आलं. अचानक ती माझे पाय पकडून म्हणाली, मला माफ करा. मी आजच तुमची. मी घाबरलो होतो आणि तिला विचारलं, काय झालं सारिका? तिने रडतच मला सांगितलं की तुमच्या कपाटाची झडती घेतली होती. मला तुम्ही जे चुकीचे काम करता याबद्दलचे सगळे पुरावे मिळाले होते. मी तिचं बोलणं ऐकून हैराण परेशान होऊन उभा होतो. माझे पाय आता थरथर कापू लागले होते. विष आता त्याचं काम करत होतं, परंतु तरीही मी उभा राहून तिचं बोलणं ऐकत होतो. ती म्हणत होती की मी विचार करत होती की तुमच्या विरुद्ध कानूनी कारवाई करू की नको करू, विचारात बुडाले होते. परंतु माझ्या मनात विचार आला, मी जर तुम्हाला शिक्षा दिली नाही तर तुम्ही देवाच्या नजरेतून वाचणार नाहीत. मग तो तुम्हाला काय शिक्षा देईल माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला तुम्हाला या दलदलीमधून लवकरात लवकर बाहेर काढायचे होते. परंतु हे सर्व करण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे तुम्हाला पोलिसांचा हवाली करायचे. म्हणून मी आज पोलिसात तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे. आता कोणत्याही क्षणी पोलीस येथे पोहोचतील आणि तुम्हाला अटक करतील. मला सारिकाचे बोलणे चुकीचे वाटत नव्हते किंवा मला तिच्या बोलण्याचा राग सुद्धा येत नव्हता. एवढे बोलून ती जमिनीवर कोसळली. मी तिला पटकन डॉक्टरांकडे घेऊन गेलो. सारिकाची अवस्था खूपच खराब झाली होती. डॉक्टरांनी 24 तास खूप महत्त्वाचे आहेत असा धोक्याचा इशारा मला दिला होता. मी रडून रडून सारिकाच्या आयुष्याची भीक मागत होतो. शेवटी मी सुद्धा बेशुद्ध होऊन खाली पडलो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या आजूबाजूला खूप सारे डॉक्टर उभे होते. तेव्हा मी सर्वात अगोदर सारिकाला विचारले. देवाच्या कृपेने सारिका वाचली होती. जेव्हा मला थोडेसे बरे वाटू लागले तेव्हा पोलिसांनी मला अटक केली होती. मी माझे सर्व गुन्हे त्यांच्यासमोर कबूल केले होते. मी दिवस रात्र जेलमध्ये देवाकडे माझ्या पापांची माफी मागत होतो. मला 5 वर्षाची शिक्षा झाली होती. 5 वर्षानंतर मला जेलमधून सोडण्यात आले. माझी शिक्षा पूर्ण झाल्यानंतर मी जेव्हा घरी जात होतो तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येत होते की आता मला सारिका माफ करेल का? कारण मी माझ्या सुटकेची बातमी कुणालाही सांगितली नव्हती. मी गुपचूप घरी पोहोचलो होतो. घरच्या दरवाजाबाहेर पोहोचताच मला सारिकाचा प्रेमळ आवाज ऐकायला येत होता. ती मुलांना सांगत होती की मुलांनो, तुमचे बाबा खूपच कर्तृत्ववान आहेत. कधीच तुम्ही तुमच्या बाबांना कमी समजू नका. जेव्हा ते परत येतील तेव्हा तुमच्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन येतील, कारण तुमचे बाबा तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतात. तुमच्या प्रेमाखातर ते तुमच्यापासून दूर गेले आहेत. आणि मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
आपण कधीही पापी माणसांचा द्वेष करू नये, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या पापांचा द्वेष करा. आत्ता मला राहवत नव्हते. मी धावतच माझ्या घरामध्ये प्रवेश केला. माझी 5 वर्षाची 2 जुळी मुले तिच्या जवळ बसली होती. ती आत जातात सारिकाच्या पायावर डोके ठेवून तिची माफी मागू लागलो. सारिकाने जेव्हा मला माफ केले तेव्हा मी माझ्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. सारिकाने माझ्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार देऊन त्यांना वाढवले होते. त्यामुळे मला तिचा खूपच अभिमान वाटत होता. तिचा तो सावळा रंग आता मला एखाद्या चांदणीसारखा उज्ज्वल वाटू लागला होता. माझ्या मुलांना आणि बायकोला भेटल्यानंतर मी आता माझ्या बाबांच्या रूमकडे गेलो होतो. मी त्यांची सुद्धा माफी मागून त्यांना धन्यवाद दिले होते, कारण त्यांनीच माझ्यासाठी एवढी सुसंस्कारी जीवनसाथी मिळवून दिली होती. लोक म्हणतात ते खरे आहे की मोठ्यांचे ऐकले तर आपले कधीच नुकसान होत नाही. त्याची प्रचिती आज मला सारिकाच्या सहवासातून मिळाली होती. मी तिला प्रत्येक क्षणी त्रास देण्याचाच विचार करत होतो. तिला कधीही तिच्या नवऱ्याचे प्रेम दिले नाही, परंतु तिने तिचे मातृत्व सोडले नाही. तिचे पावित्र्य तिने हनन केले नाही. नवऱ्याचा त्रास सहन करून तिने आपल्या मुलांना सुसंस्कारी केले. एवढेच नाही तर मी तिच्याबरोबर किती वाईट वागलो होतो, मी किती वाईट काम करत होतो, तरी सुद्धा तिने माझ्या मुलांच्या मनात माझ्याविषयीचा आदर निर्माण केला होता. खरंच अशी जीवनसाथी असेल तर घराचे स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. तर मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला काय वाटते की सारिकाने तिच्या नवऱ्याला माफ करायला पाहिजे होते का? तिने योग्य केले का? तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.